चरित्रे महान संगीतज्ञांची या अंतर्गत आज आपण संगीत दिग्दर्शक अमित त्रिवेदी यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. अमित त्रिवेदी यांचा जन्म 8 एप्रिल 1979 रोजी वांद्रे, मुंबई येथे झाला. त्यांच्या लहान वयातच त्यांनी भक्तिगीते असलेले संगीत दिले. अमित त्रिवेदी हे एक भारतीय संगीत दिग्दर्शक, गायक आणि गीतकार आहेत. थिएटर, जाहिराती आणि नॉन फिल्मी अल्बममध्ये संगीत नियोजक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी 2008 मध्ये आमिर चित्रपटाद्वारे संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटात पदार्पण केले. 2009 मध्ये देव डी मध्ये संगीत देऊन त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि 2010 चा सर्वोत्कृष्ट संगीतकारचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. अमित त्रिवेदी यांनी आपल्या संगीत कारकिर्दीला महाविद्यालयीन जीवनापासून सुरुवात केली. हिंदी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी त्यांचे अनेक अल्बम लॉन्च केले. त्यांना चित्रपटसृष्टीत आणण्याचे श्रेय पार्श्वगायिका शिल्पा राव यांना जाते. त्यांनीच अनुराग कश्यपना अमित त्रिवेदीबद्दल सांगितले. अमितना भेटल्यानंतर अनुरागने अमितना आणि आनेच्या देव डी चित्रपटासाठी गाणी संगीतबद्ध करण्यास सांगितले. यानंतर त्यांनी राजकुमार गुप्ता यांच्या आमिर चित्रपटामध्ये संगीत दिले. या चित्रपटासाठीही त्यांना लोकांकडून खूप प्रशंसा मिळाली. लहानपणाच्या काळात एका इलेक्ट्रॉनिक वाद्ययंत्राने त्यांना भुरळ घातली आणि ते हळूहळू संगीताकडे आकर्षित झाले. प्रामुख्याने शास्त्रीय संगीताचा प्रभाव. 19-20व्या वर्षी त्यांनी संगीत तयार करायला सुरुवात केली. महाविद्यालयीन दिवसामध्ये ओम बँडमध्ये ते सामील झाले, ज्याने स्थानिक कार्यक्रम, छोटे शो आणि लाईव्ह परफॉर्मन्स केले. जेव्हा टाइम्स म्युझिकने त्यांच्या एका कार्यक्रमाची दखल घेतली आणि त्यांचा अल्बम लॉन्च करण्याची ऑफर दिली, तेव्हा त्यांनी या कार्यक्रमाचं सोनं केलं. प्रचाराच्या अभावामुळे अल्बम फारसा गाजला नाही. अखेरीस त्रिवेदी यांनी थिएटरसाठी, टेलिव्हिजन कार्यक्रमासाठी पार्श्वसंगीत, काही मराठी चित्रपटाचे कार्यक्रम, थेट कार्यक्रम, दांडिया शो, ऑर्केस्ट्रा इत्यादीसाठी संगीतबद्ध केले. देव डी याच्या असामान्य संगीताने त्यांनी प्रसिद्धी मिळवली. इमोशनल अत्याचार, साली खुशी, ओ परदेसी यासारखे अनेक चार्ट बस्टर दिले. त्रिवेदी हे 2021 आयसीसी पुरुष T20 विश्वचषकासाठी अधिकृत गीतांचे संगीतकार होते. MTVवर प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी त्यांनी टीव्हीवर भूमिका केल्या आहेत. त्यांनी अमिताभ बच्चन होस्ट केलेल्या आज की रात है जिंदगी या दूरचित्रवाणी कार्यक्रमासाठी शीर्षक गीत तयार केले. त्यांना 2009 मध्ये देव डी साठी बेस्ट म्युझिक डायरेक्टर अवॉर्ड मिळाला. 2010 साली देव डी साठी RD बर्मन अवॉर्ड मिळाले. 2011 मध्ये उडान साठी बेस्ट बॅकग्राऊंड स्कोअर साठी त्यांना अवॉर्ड मिळाले. 2013 साली इश्क जादे साठी बेस्ट म्युझिक डायरेक्टर म्हणून अवॉर्ड मिळाले. 2014 साली लुटेरा साठी बेस्ट प्लेबॅक सिंगर म्हणून त्यांना अवॉर्ड मिळाले. 2015 स्क्रीन साठी बेस्ट म्युझिक डायरेक्टर म्हणून त्यांना अवॉर्ड मिळाले. 2017 मध्ये उडता पंजाब साठी म्युझिक ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळाला. 2018 मध्ये सिक्रेट सुपरस्टार बेस्ट म्युझिक डायरेक्टर. 2022 मध्ये हॅसिन दिलरुबा स्टार स्क्रीन अवॉर्ड मिळाले. 2021 मध्ये बेस्ट म्युझिक डायरेक्टर तेलुगू नॉमिनेटेड झालं. 2018 मध्ये अंधाधुन
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकसाठी नामांकन झाले. अमित त्रिवेदी यांनी काही गायलेली गाणी आहेत, त्याची यादी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.